कधी तुम्हालाही असं वाटतं का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या आणि शेवटी जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता तेव्हा एकच प्रश्न मनात येतो, मी इतकी का थकले आहे? पण आजचा हा व्हिडिओ एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी आहे. हो, मी थकले आहे पण मी हरले नाही. जर तुम्हीही वर्किंग मॉम असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. प्रत्येक वर्किंग वुमन एक अदृश्य लढाई लढत असते. समाजाला दिसतात ते फक्त परिणाम, पण एका वर्किंग वुमनच्या आयुष्यात दररोज किती युद्ध चालतं हे फार कमी लोकांना दिसतं. सकाळी 5 वाजता उठणं, घर आवरणं, मुलांना तयार करणं, ऑफिसला जाणं, परत येऊन पुन्हा काम, आणि या सगळ्यात तिची स्वप्न, तिची ऊर्जा, तिचा वेळ हळूहळू कमी होत जातात. कधी कधी ती स्वतःला आरशात पाहते आणि विचारते, मी कुठे हरवले? पण सत्य काय आहे माहीत आहे का? तुम्ही हरवलेल्या नाहीत, तुम्ही लढत आहात, आणि जो लढतो तो कधीच हरवलेला नसतो. आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवली जाते, स्ट्रॉंग लोक थकत नाहीत. पण हे खरं नाही. सत्य काय आहे माहीत आहे का? स्ट्रॉंग लोक थकतात पण ते थांबत नाहीत. वर्किंग मॉम थकते कारण ती जबाबदाऱ्या उचलते, ती स्वप्न जपते, ती अनेक भूमिका निभावते. आई, पत्नी, कर्मचारी, मार्गदर्शक, सून, इतक्या भूमिका एकटी निभावणारी स्त्री थकणार नाही तर कोण थकेल? म्हणून जर तुम्हाला आज थकवा वाटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला सांगा, मी थकले आहे पण मी अजूनही उभी आहे. हार तेव्हा होत नाही जेव्हा आपण थकतो, हार तेव्हा होते जेव्हा आपण विश्वास सोडतो, जेव्हा आपण स्वतःला सांगतो, हे माझ्याने नाही होणार. मी एवढी स्वप्न का बघितली? लोक बरोबर म्हणतात, पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही इतकी वर्ष घर सांभाळलं, मुलांना वाढवलं, नोकरी केलं, हे सगळं करणारी स्त्री खरंच हार मानणारी आहे का? नाही. तुमच्यातली वॉरियर अजून जिवंत आहे. वॉरियर म्हणजे काय? जो कधी पडत नाही तो वॉरियर नाही. जो पडतो, थकतो, रडतो, पण तरीही पुन्हा उभा राहतो, तो वॉरियर असतो. वर्किंग मॉम वॉरियर म्हणजे ती थकलेली असते पण जबाबदाऱ्यांपासून पळत नाही. ती कधी कधी गोंधळलेली असते पण स्वप्न सोडत नाही. ती कधी कधी रडते पण पुन्हा उभी राहते. आणि म्हणूनच वर्किंग मॉम्स या जगातील सर्वात स्ट्रॉंग वॉरियर्स आहेत. थकवा आला तर काय कराल? आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. जर तुम्हाला खूप थकवा वाटत असेल तर या 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर दया करा. आपण इतरांवर खूप दया करतो पण स्वतःवर खूप कठोर असतो. आज स्वतःला एक वाक्य बोला, मी माझ्या परीनं खूप चांगलं करत आहे. परफेक्ट होणं गरजेचं नाही, प्रामाणिक असणं पुरेसं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या विजयांची नोंद ठेवा. आपण नेहमी मोठ्या यशाची वाट पाहतो, पण रोज छोटे विजय होत असतात. आज तुम्ही मुलांसाठी वेळ काढला, हा विजय आहे. आज तुम्ही काम पूर्ण केलं, हा विजय आहे. आज तुम्ही हार मानली नाही, हा सर्वात मोठा विजय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वप्न जिवंत ठेवा. थकवा तात्पुरता असतो पण स्वप्न कायमची असतात. आज कदाचित तुमची गती कमी आहे पण तुमचा प्रवास थांबलेला नाही. लक्षात ठेवा, स्लो प्रोग्रेस इज स्टील प्रोग्रेस. माझ्या सर्व वर्किंग मॉम्सना मी सांगू इच्छिते, जर तुम्ही आज थकले असाल तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी तुम्ही जे करत आहात ते खूप मोठं आहे. आणि म्हणून आज स्वतःला आरशात पहा आणि एक वाक्य बोला, हो, मी थकले आहे पण मी हरले नाही. आणि जोपर्यंत तुम्ही हरत नाही तोपर्यंत तुमची कहाणी संपलेली नाही.